महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 विजयाच्या माध्यमातून मी आवर्जून या तिन्ही तालुक्यातील जनतेचा मनापासून ह्या विभागाचे जननायक आमदार चौथ्यांदा आमदारांना भरघोस असं मतांनी विजय केल्याबद्दल मी प्रथमतः तिन्ही तालुक्यातील जनतेचं, नागरिकांचं, माता भगिनींचं खूप खूप या निमित्ताने आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं 2009, 14, 19 आणि 24 ही चौथी टर्म आबांची चौकार मारण्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस भरघोस असं चढत्या क्रमांकाने आम्हाला विजय ह्या मतदारसंघातील जनतेने केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून ऋणी आहे। खरं तर हे होत असताना मी आवर्जून या निमित्ताने सांगेल की आमदारांचं सर्व घटकांना बरोबर घेऊन, सर्व समाजातील लोकांना घेऊन काम करण्याचा कस असतो आणि त्या निमित्ताने ते प्रत्येकाच्या संपर्कात पोहोचतात। विकास कामात प्रचंड असं काम उभारून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या वाई खंडाळा महाबळेश्वरचा विकास करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून भरघोस असा निधी त्या निमित्ताने आणल्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी या निमित्ताने उभं राहिली आणि त्या माध्यमातून आज चौथ्यांदा निवडणुकीला सामोरं जात असताना भरघोस अशा तब्बल 62,000 मताधिक्याने ते ह्या वाई खंडाळा महाबळेश्वर मधून निवडून येऊन चौथ्यांदा या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पोहोचले आणि त्याचं सर्व श्रेय ह्या तिन्ही तालुक्यातील जनतेचं आहे, हे आम्ही विसरणार नाही। असंच जनतेचं भरभरून प्रेम त्यांच्या पाठीशी राहो हीच अपेक्षा या निमित्ताने करतो आणि पुनश्च एकदा तिन्ही तालुक्यातील किंबहुना शिरवळ शहरातील आणि आपल्या शिरवळ जिल्हा परिषद गटातील तालुक्यातील सर्व जनतेचं, माता भगिनींचं, आपल्या ज्येष्ठांचं खऱ्या अर्थानं ह्या तरुणांनी निवडणूक हातात घेतली त्यांचंही मनापासून आबांच्या वतीने आमच्या व्यक्तीच्या त्यांचा एक जबाबदारी म्हणून सक्षम असा कार्यकर्ता म्हणून मी ह्या भागाचं काम करत असताना ते माझ्या वतीने मी मनापासून सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।